हॅलो फ्रेंड्स, मी सचिदानंद लिंबाळकर. आजच्या सेशन मध्ये आपण एक करंट इश्यू डिस्कस करणार आहोत. नुकतंच 19 डिसेंबरला संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनामध्ये जवळपास 8 विधेयकं ही संमत झालेली आहेत आणि ती राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवलेली आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं जे विधेयक आहे ते शांती विधेयक. मग शांती म्हणजे काय? तर सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग ऑफ इंडिया बिल 2025 याचं शॉर्ट फॉर्म हे शांती विधेयक आहे. आणि हे विधेयक अणुऊर्जेच्या संबंधी आहे. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल समजले जात आहे. या विधेयकामुळे भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात आता पहिल्यांदाच खासगी आणि परदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची, अणुभट्ट्या बांधण्याची आणि त्या चालवण्याची परवानगी मिळालेली आहे. आतापर्यंत हे क्षेत्र फक्त सरकारी मालकीच्याच कंपनीसाठी राखीव होते. या विधेयकामुळे पूर्वीचे अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणुदायित्व कायदा 2010 हे 2 कायदे रद्द झालेले आहेत. अणु अपघाताच्या परिस्थितीत ऑपरेटरची कमाल दायित्व मर्यादा सुद्धा या विधेयकामध्ये ठरवण्यात आली आहे, जो अगोदर वादाचा मुद्दा होता. अणुऊर्जा नियामक मंडळास वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. अणु अपघाताच्या नुकसानीची चौकशी करणे व नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसान भरपाई दावा आयोग सुद्धा स्थापन केला जाणार आहे. हे जे काही विधेयक आहे यामुळे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. अणुऊर्जा निर्मिती वाढणार आहे आणि 2047 पर्यंत जवळपास 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. आणि याच विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्माण होऊन 2047 पर्यंत आपलं विकसित भारत हे स्वप्न पूर्ण होणार आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.